फायनली आता आपल्याला आपण पोहोचलेलो आहोत फेरी स्टेशनला। ही बोट आहे बघा, कडेने पाणी दिसतंय। बोटेत आता आपण एंटर झालेलो आहोत। You will hear a continuous sounding of the ship's alarm. Additionally, the master. इथून पण गाड्या निघतायत, इथून खालून पण गाड्या चालल्यात बघा। Head southwest. चला आता वेध लागले आहे घराकडे वळण्याचे, तर निघालो आहे परतीच्या प्रवासाला। आता परत एकदा आपल्याला फेरीमध्ये बसून गाडी सहित फेरीमध्ये बसायचंय आणि आपल्या घरी पोहोचायचंय। तर आज आहे आपल्या ट्रिपचा 5वा दिवस। पुढे काय काय गोष्टी घडतात सगळ्या तुम्हाला बघायला मिळणार आहे। हा व्हिडिओ कंटिन्यू करा। व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा, कारण तुम्ही कमेंटच करत नाही, त्यामुळे आम्हाला कळत नाही तुम्हाला व्हिडिओ आवडतायत की नाही। हे बघा, काही चुकत असेल तरी कमेंट करा, काही आवडत असेल तरीही कमेंट करा। आणि रस्ता बघा किती सुंदर आहे। रस्त्याच्या दुतर्फा मस्त घनदाट झाडी आहे, घनदाट जंगल आहे। वाव, फायनली आता आपल्याला आपण पोहोचलेलो आहोत फेरी स्टेशनला। रेड फनेल नावाची आपली बोट आहे, त्यात आता आपली गाडी जाणार आहे। चला दिगंबर काशीद, DIGAMBAR. It's taking from number or not? Yeah, if you got the number, I'll take the number. Yeah. You got the details? Yeah, have you got the reference number? तिकडे पुढे 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 13, 14, 12 नंबरच्या लाईनला पास व्हायचं आपल्याला। स्वरा आपण 4th आहे। हे बघा गाड्यावर चालल्यात। 13 कस काय गेली पहिले 12 जायला पाहिजे होते ना। हे बघा मित्रांनो, बोटीत जायचा रस्ता कसा असतो। तेव्हा ते काय म्हणताय खाली अंडरग्राउंड। ओके, आपल्याला अंडरग्राउंड आहे वरच्या साईडला। वरची पार्किंग आता फुल झाली असणार। बरं आहे स्वरा, याच्यात राहीन गारव्यात गाडी मस्त। बघा रेड फनेल ही बोट आहे बघा, कडेने पाणी दिसतंय। बोटेत आता आपण एंटर झालेलो आहोत। पिजन पिजन पिजन। चला पुढे म्हणते ती बाई। यस, हे बघा आजूबाजूला गाड्या। ठीक आहे, You will hear a continuous sounding of the ship's alarm. Additionally, the master may make an announcement over this public address system. Remain calm and proceed to assembly point 1 or 2, located at each end of B deck in the main passenger lounge area, as directed by the crew. I say again, the crew will direct you to assembly point 1 or 2, located at each end of B deck in the main passenger lounge area. The assembly points are clear.
हा हा. उन्हामध्ये मस्तपैकी बसून आत्ताचा बोटीचा सफर आम्ही पूर्ण केलेला आहे आणि आता फायनल डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. तर समुद्रातून आता बाहेर पडल्यानंतर अजून भरपूर मोठा पल्ला आहे. 2-3 तासाचा पल्ला आहे आम्हाला जायला. किती तास लागणार आहे घरी जायला? आता वाजले 5:30, संध्याकाळचे 5:30 झालेत. ऊन पण मस्त होता. वेदर एकदम छान होता, मस्त. तर किती वाजता पोहोचणार आपण? आपण पोहोचू साधारण 2 तासाचा पल्ला आहे आता. 2 तास आणि 1 तास बोटीने यायला लागलाय आम्हाला. चला आता दाखवते गाडी कशी बाहेर काढायची बोटीतून. आता सध्या बोटीतच आहोत पण गाडीत बसलोय. कसं झालं? हाय करा. हा थांब. ऍपल दाखव. थांब. ऍपल दाखव. शो मी हाव इट. वाव. पिकअपो हाय कर. थांब. दीदी हाय कर. हाय पिकअपो. हे बघा टॉय घेतले. पिकअपो. येस पिकअपो. चला. तिच्या मुलांनी मला फुलं दिलेले आहेत हे बघा. आणि इकडे बोटीचं असं काहीच एरिया. आजूबाजूला भरपूर गाड्या पार्क आहे. अनाउन्समेंट झालं की पॅसेंजर्सनी कार मध्ये जाऊन बसायचंय. तर आम्ही येऊन बसलेलो आहोत. मला असं वाटतंय कारच चालू आहे. बोट पोचलेली आहे. आता कसं निघणार आम्ही दाखवते. आता बोट इथं पार्क होईल. बॅक साइडने आम्ही आलो होतो बोटीच्या. आता फ्रंट साइडनी निघणार आहोत. हे बघा रेड फनेल नावाची बोट आहे आमची. तर हे बघा इथे चित्र दिसतंय का तुम्हाला? हे बघा. तर आम्ही ग्राउंड पार्किंग मध्ये आहोत. वरती पण अजून एक पार्किंग आहे. तर हे बघा हा वरच्या पार्किंग साठीचा ब्रिज आहे हा. त्यावरून त्याला अटॅच होईल आता बघा. ह्या गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत. तुमच्यासाठी देखील नवीन आहेत का मला कमेंट करून सांगा. मी पण पहिल्यांदाच अशा गोष्टी पाहिल्या. मागच्या वेळेसही आम्ही बुकिंग केलं होतं पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला जायला मिळालं नाही. कारण आमची बोट खराब झाली होती. बोट बाहेर लावून आम्हाला प्रवास करावा लागला बिना कारचा. त्याचं कार पार्क करून आम्ही गेलेलो नाहीये कधी. तर बघू शकता अशा पद्धतीने आता ह्या ब्रिजवरून वरच्या मजल्यावर पार्क झालेल्या कार निघतील. आणि आमच्या कारची काय सोय आहे आता बघायला मिळेलच आपल्याला. इथे इन्स्ट्रक्टर आहेतच. बघूया. इथे हा जो पोल दिसतोय ना त्याला अटॅच होतंय की काय, कारण बोट तर पुढे पुढे चालली आहे. हा जो पोल दिसतोय ना हे बघा. हा बघूया कसं काय करतात हे लोक. इन्स्ट्रक्टर हालचाल करतोय. चालू आहे. बोट बांधून घेतली त्याने. किती जाड दोरी आहे बघा. बटन पुश केले. बघूया आता. अच्छा ते खाली येतोय बघा. तो हा जो ब्रिज आहे ना तो खाली येतोय. तो इथले जे व्हाईट आहे ना याला अटॅच होईल तो. आणि मग वरच्या कार आणि इकडचा पण दरवाजा ओपन होते बघा. दिसतोय की इथे पांढरा. आता ते गाडी असल्यामुळे पकडाव तिकडून. बघू द्या आम्हाला. वरचा ब्रिज दाखवा ना कसा अटॅच झाला. हा ते बघा अटॅच झाला तो ब्रिज. वरच्या कार पार्किंग साठी ते वरचं. मागच्या वेळेस फर्स्ट गाडी होती आपली है ना. मिनी बस. ह्यावेळेस बी फर्स्टच आहे ना मामा. मिनी बस. येस मिनी बस. हे बघा हा
दरवाजा पूर्ण ओपन झाला इथे. हा बघा रूट ओपन केला. इथून आपल्याला जायचंय. आता ह्या गाड्या परत जातील, मग आपली रोज सगळ्यात लास्ट वाटतं ना. हे बघा लागल्या गाड्या जायला. दिसल्या? वरून नाही झाल्या सुरू अजून गाड्या. आधी खालच्या जातील का? माणूस चक्क सायकल घेऊनही आला होता. हे बघा काय झालं. मधली कार पार्किंग सुरू झाली. आधी मधली रोड चालती बघा. बघा आपल्या शेजारची लाईन गेली आता. इथून पण गाड्या निघतायत, इथून खालून पण गाड्या चालल्यात बघा. Southwest on Southampton, East Coast. इथं इन्स्ट्रक्टर उभे आहेत, बघूया. चला आता आम्ही बोटीच्या बाहेर पडतोय. आजूबाजूला पाणी दिसतंय. बोटीच्या बाहेर पडलोय. आणि वरचा ब्रिज बघा. इथून वरून गाड्या येतात दिसतात. अंडरग्राऊंडच्या खालून निघताय, वरचा अप्पर ग्राउंड मधून हा रस्ता आहे बघा. चला. आणि हे बोट स्टेशन आहे आजूबाजूला बघा. आता इथं त्या बोट मध्ये बसून दुसऱ्या गाड्या जातील. बोट बघा, ही आपली बोट आहे बघा. दिसली? चला आता. आम्ही साऊथम्प्टनच्या बोट स्टेशनला आहोत आणि आजूबाजूचा परिसर असा आहे. जस्ट बोट मधून निघालो आहोत. 1 तासाचा प्रवास करून आता घरला निघालो आहे. कसा होता आजचा प्रवास? हॅलो दीदी, सर, हाय आता. वाईट आपली बोट. आता एवढ्या गाड्या त्याच्यात जातील बघा. इथे दिसताय गाड्या. ही बोट आहे बघा व्हाईट. इथे भाड्याने ह्या स्कूटर मिळतात, आपण घेऊन फिरू शकतो. आम्ही आमच्या सिटीला पोहोचलेलो आहे बघा. असा काहीसा रस्ता आहे. आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि जस्ट अंधार झालाय. तर जवळपास 7:30 पावणे 8 वाजेपर्यंत उजेड व्हायला लागला. आता एप्रिल सुरू होतोय, तर उन्हाळ्यामध्ये असं दिवस वाढत जातो. चला आता घरी पोहोचूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.